चला, जय हिंद मित्रांनो. बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जे भारतात आलेले गव्हर्नर जनरल आहेत यांच्याबद्दल एक सविस्तर माहिती लक्षात घ्यायची आहे. तर कुठलाही वेळ न गमावता लेक्चरला सुरुवात करू. तर चला, आजचं लेक्चर आपण हे झटपट पटापट सुरुवात करूया. तर बघा, गव्हर्नर जनरल हे पद जे आहे तो भारतामध्ये कंपनीची राजवट चालू झाल्यानंतर आलेला पहिला भारताविषयक कायदा म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट याने निर्माण झालेला आहे. तर बघा, रेग्युलेटिंग ऍक्ट हा 1773 मध्ये आलेला ऍक्ट आहे. 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार जो भारतात जे सर्व कंपनीचे कामकाज आहे ह्याच्यावरती लक्ष ठेवण्याकरिता ब्रिटिश गव्हर्नमेंटचा एक माणूस म्हणजे गव्हर्नर जनरल. तर बघा, हे पद निर्माण झालं. तर हे पद निर्माण झाल्यानंतर याच्यामध्ये जे बघायचं आहे आपल्याला तो म्हणजे भारतात आलेले एकूण 14 जे गव्हर्नर जनरल आहेत 1857च्या उठावापर्यंत ते आपल्याला सर्व अभ्यासायचे आहेत. कारण की जर बघायचं झालं तर पेपरामध्ये तुम्हाला कुठलाही येऊ शकतो, कुठल्याही बद्दल माहिती विचारल्या जाऊ शकते. बघायचं झालं तर पोलीस भरतीमध्ये आणि जे SSCGD आहे याच्यामध्ये याच्यावरती बरेच वेळा प्रश्न विचारले जातात. आणि जे अग्निवीरवाले आहेत त्यांनी फक्त एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला जास्त डीप जायचं नाही आहे. कार्यकाळ आणि त्यांच्या याच्यामध्ये झालेले मुख्य जे इन्सिडेंट आहेत हे लक्षात ठेवले तरी चालतील. तर बघा, 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट या ऍक्टनुसार गव्हर्नर जनरल हे पद निर्माण झाले. हे पद निर्माण झाल्यानंतर भारतात जो पहिला गव्हर्नर जनरल आला आहे तो आहे वॉरन हेस्टिंग. तर बघा, पहिला वॉरन हेस्टिंग 1773 ते 1785. याच्याबद्दल बघायचं झालं तर पहिला गव्हर्नर जनरल आता जर बघायचं झालं वॉरन हेस्टिंग याच्या कारकिर्दीमध्ये झालेले खूप कुटाणे, एवढे कुटाणे आपल्याला न बघता जे आहे आपल्याला शॉर्टकटमध्ये बघायचं आहे. तर बघा, याच्या कारकिर्दीमध्ये सर्वात प्रथम झालेलं काम जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे कलकत्ता येथे झालेली सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. बघायचं झालं तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना हे रेग्युलेटिंग ऍक्टमध्येच दिलेलं होतं. बट हे पद जे आहे गव्हर्नर जनरल हे पद रेग्युलेटिंग ऍक्टनुसार तयार झाल्यानंतर 73च्या कायद्यानुसार आणि जे कलकत्ता हे न्यायालय हे 74ला स्थापन झालं. त्यामुळे त्याच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला धरावं लागतं. सतराशे 74. बघा, आता काय कलकत्त्याचे सर्वोच्च न्यायालय स्थापन झालं. आता जर बघायचं झालं तर याची जी बॉडी होती 4 मेंबरची बॉडी होती. याच्यामध्ये हा सर्वात मेन आणि जे कलकत्ता येथे जे न्यायालय स्थापन झालं त्याच्यामध्ये यायचेच माणसं. जर बघायचं झालं तर याच्यात जे न्यायनिवाडा करण्याची पद्धत होती ती हिंदूंना हिंदू शास्त्रानुसार, मुस्लिमांना त्यांच्या कुराणानुसार अशी जी पद्धत होती ती होती. तर याच्यात जर बघायचं झालं तर याच्यात जी युद्ध झाली त्याच्यामध्ये रोहिल्याचं युद्ध आपल्याला सर्वप्रथम बघायचं आहे. रोहिल्याच्या युद्धानंतर जे आहे पहिले इंग्रज मराठा युद्ध आणि त्याच्यानंतर जे आहे ते दुसरे इंग्रज म्हैसूर युद्ध.
असे बरेच युद्ध याच्या कारकिर्दीत झालेले आहेत. कारण की याच्या कारकिर्दीमध्ये जर बघायचं झालं तर हा भारतातील पहिलाच गव्हर्नर जनरल आहे. हा आल्यानंतर भारतामध्ये खूप ठिकाणी उठाव चालूच होते. ते उठाव दाबणे, ते बंड मोडून काढणे हे याचे एक प्रथम कार्य होतं. तर बघा, रोहिल्याचं युद्ध जे आहे 1774. तर नंतर जे आहे पहिले इंग्रज मराठा युद्ध ते याच्याच कारकिर्दीत झालेले आहे. पहिले इंग्रज मराठा युद्ध हे 75 ते 82. तर बघायचं झालं तर हे युद्ध कशाने थांबले, तर हे युद्ध जे आहे हे सालबाईच्या तहाने थांबले. या तहा अंतर्गत इंग्रज मराठ्यांना बराचसा भाग इंग्रजांना द्यावा लागला. आणि जे दुसरे युद्ध आहे ते बघा, दुसरे इंग्रज म्हैसूर युद्ध किंवा अँग्लो म्हैसूर युद्ध सुद्धा म्हणतात. तर हे मी इंग्रज वापरत आहे. पुस्तकांमध्ये जर बघायला गेलं तर अँग्लो वापरतात. तुम्हाला समजावं म्हणून इंग्रज वापरलेला आहे. जर पेपराला गेले तिथे इंग्रज नाही दिसणार तुम्हाला, तिथे अँग्लोच दिसणार आहे. दुसरे इंग्रज म्हैसूर युद्ध हे झालेलं आहे 1780 ते 84. तर बघा, याच्यामध्ये जो तह झाला त्या तह आहे मंगळूरचा तह. या तहा अंतर्गत युद्धविराम झाले. युद्धविराम झाले म्हणजे काही याच्यातला संघर्ष संपला नाही. म्हैसूर संस्थानाची ताकद कमी पडली. म्हैसूर संस्थानाने काही जे त्यांच्या साम्राज्याचा जो हिस्सा होता किंवा भाग होता तो इंग्रजांना दिला व युद्धविराम झाला. तर त्याच्यानंतर जे आहे आता याच्या प्रशासनामध्ये जे महसूल गोळा करण्याबाबत जे धोरण होते त्याच्यामध्ये जर बघायचं झालं तर महसूल गोळा करण्यासाठी स्थानिक जमीनदाराचाच वापर केलेला आहे. स्थानिक मार्फतच महसूल गोळा केलेला आहे. तर बघा, महसूल गोळा केला म्हणजे आता काय, महसूल गोळा केला याच्याजवळ आणून दिला. आता जे सावकार होते, जमीनदार होते, त्याने त्याच्यात 10 पैसे दाबले व ती आल्याजोड्यानं 5 दाबले. आता असं हिचं असंच चालू होतं, 10 दाबू दे, 5 दाबू दे. आता काय तिकडे वर पैसे कमी पडले, याच्यावर बसली इन्क्वायरी. तर फोर्ट विल्यम कॉलेजची जी स्थापना आहे ती सुद्धा तुम्ही याच्या शासन काळामध्ये याद ठेवा. कारण जर बघायचं झालं तर पोलीस भरती आणि SSC मध्ये तुम्हाला त्याच्याबद्दल जास्त विचारलेलं आजपर्यंतही बघायला मिळत नाही. कारण की जर बघायचं झालं तर तुम्हाला जास्तीत जास्त याची कारकीर्द विचारतील आणि कलकत्ता ते सर्वोच्च न्यायालयाची स्थापना विचारतील. आणि जे युद्ध आहेत याच्याबद्दल तुम्ही थोडीशी माहिती एक्स्ट्राची असू द्या. कारण की आता जर बघायला झालं तर हेच विचारून किती विचारतील. त्याच्याजवळचे प्रश्न सोडून राहिले ना भाऊ विचारले, ते जराशे टॉपिकमध्ये डीप जातात.
फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना 74. नाही, सॉरी 1781. आता झालं, याची कारकीर्द संपली. आता याच्यावरती जे आहे, याच्या जाण्यामागचे कारण म्हणजे याच्यावरती भ्रष्टाचाराचा लागलेला आरोप. आता यानं केला की नाही केला तुम्हाला माहित नाही, मलाही माहित नाही, पण याच्यावर आरोप होता की यानं भ्रष्टाचार केला बा. भ्रष्टाचाराचं काय हवं, भ्रष्टाचार काय? आपल्या इकडे भ्रष्टाचार होते, तिकडे भ्रष्टाचार होते, असं नका समजू. आपल्या इकडले लोक सारखेच आहेत, तिकडले सारखेच आहेत. सगळे जमतच नाही भ्रष्टाचाराशिवाय. तर दुसरा आहे, तो आहे लॉर्ड कॉर्निवॉलिस. आता लॉर्ड कॉर्निवॉलिस, लॉर्ड बॉबी देवलचा भाऊ लॉर्ड कॉर्निवॉलिस आला. आता यानं आल्यानंतर काय केलं? यानं आल्यानंतर काहीच नाही केलं. अधिकाऱ्यांचा जो पगार होता तो एकदम, आता आपले कसे आहेत 30,000 पगार, 40,000 पगार, तसा एक निश्चित पगार देण्याला अधिकाऱ्याला पगार द्यायला सुरुवात केली. कारण की आता बघायचं झालं तर हे आहेत, त्याच्या हाताखाली लोक आहेत कामं करायला, याचे ऑफिसही आहेत, याचे लय लोक येतात तिकून, तेही पैसा पाहिजे, तेही घपले करत. मग आता घपले थांबवण्यासाठी काय करा, तर मग यानं एक दिमाग लढवला. यानं लावली मग एकदम प्रॉपर पगार द्यायची सिस्टीम लावली. लॉर्ड कॉर्नवॉलिस बद्दल बघायचं झालं तर हा आला 85ले आणि गेला 93ले. 93ले बघायला झालं तर काय येलाय, चार्टर ऍक्ट येलाय पहिला. आता चार्टर ऍक्ट आला, चार्टर ऍक्ट नुसार काय झालं, चार्टर ऍक्ट आला त्यानुसार जे गव्हर्नर जनरल होता याचे काही अधिकार वाढवून देण्यात आले, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार वाढवण्यात आले, आणि मेन कंपनीची जे 15 वर्षाची हे होती, सनद होती, ती सुद्धा वाढवून देण्यात आली. आता याच्यामध्ये तुम्ही पहिला पॉईंट लक्षात ठेवा, अधिकाऱ्यांना निश्चित पगार. अधिकाऱ्यांना निश्चित पगार. दुसरा पॉईंट जो आहे तो याच्यामध्ये तुम्ही याने लावलेला स्थायी बंदोबस्त. आता स्थायी बंदोबस्त काय, आता स्थायी बंदोबस्त असा होता की आता शेतसारा गोळा करा लागते. शेतसारा गोळा करायसाठी मग आता जी जमीनदार आहेत, हे आहेत, याच्याजवळ कोणाजवळ जास्त कोणाजवळ कमी जमीन. आता कोणी शेतसारा जास्त आणून दे, कोणी कमी आणून दे, पिकलं तरी कमी आणून देत, नाही पिकलं तरी कमी आणून देत, अर्धा दाबत. तर मग आता काय करा, तर मग यांना डायरेक्ट लावून दिलं, जा तिकडे, तुम्हाला पिकं हो ना हो तुम्ही मरा तिकडे. तुम्हाला 10 एकरी 10 लागलं सोयाबीन, तुम्ही 5 आणून द्या म्हणजे आणून द्या, तुम्हाला एकरी 10 लागो की ना लागो. स्थायी बंदोबस्त, हा स्थायी बंदोबस्त कशासाठी होता, शेतसारा गोळा करण्यासाठी. बघायचं झालं, तिसरा पॉईंट याच्या कारकिर्दीमध्ये झालेला आहे, आणि दिवाणी व फौजदारी न्यायालयाची स्थापना केली. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दिवाणी न्यायालय अलग काढले, फौजदारी अलग काढली. आता यानं काय झालं, पहिले मिक्स होतं सगळं. आता जे मिक्स होतं त्यावेळेस काय, कंप्लेंट कुकडे करा, न्याय निवाडा कुकडे भेटे, जागीच असे सगळं. आता ते थोडंसं अलग काढलं, काही झालं इकडे कंप्लेंट करा, तिकडे कोर्टात जा. आपलं सध्या जसं आहे तसंच केलं यानं, एकदम प्रॉपर सिस्टीम लावून दिली.
बघायचं झालं तर तिसरं याच्या काळात झालं आता तिसरं इंग्रज म्हैसूर युद्ध. तिसरं इंग्रज म्हैसूर युद्ध कसं झालं, कारण एकच, हेच होतं वाढतं विस्तारवादी धोरण, की जेवढी जागा ऑक्युपाय करता येईल आपल्याला, जेवढ्या जास्त जागेवर राज्य करता येईल तेवढं चांगलं. आता राज्य करणं जास्त चांगलं करू, कारण की मिळणारा कापूस, पैसा, सोनं नाणं आपल्या इकडे भरपूर होतं. आपल्या इकडे काय जल्लो हाताना हो, सोन्याचे कॉईन, चांदीचे कॉईन, खप पैसा हाताना. आता पैसा दाबा लागते तर मग पैसा दाबा लागते तर मग हेही करावं लागते. राज्याचा विस्तारही करावा लागते. राज्याचा विस्तार करावा लागते तर सैन्य लागेल. सैन्य आणा, सैन्याला वेतन द्या. तिकडे ते सैन्यवाले घपला करत अलग. मग काय, सगळेले एक निश्चित पगार. एक सैन्याचा अधिकारी आहे 30,000 घे, इकडे ऑफिसमध्ये काम करू राहिला 35 घे, सुखी राह. पण आता तर बघा, तिसरी इंग्रज म्हैसूर युद्ध, इंग्रज म्हैसूर युद्ध जे आहे 1790 ते जे आहे 92 तह जो आहे तो श्रीरंगपट्टमचा तह, याचा अंतर्गत युद्धविराम झाला. आता या तहत अजून याचं थोडंसं संस्थानाची जी याची सीमा होती जराशी गजून अंदर जाय. मग काय, सैन्य सरलं, डबल सैन्य जमा करा, डबल लढाई. हे असंच चालू राहिलं. नंतर ते होतं कधी 1792ला. आता एक मेन पॉइंट, चा चार्टर ऍक्ट. आता 1793चा चार्टर ऍक्ट आला. चार्टर ऍक्ट मध्ये जे न्यायालय होते, दिवाणी व फौजदारी याचे अधिकार वाढवण्यात आले. याच्यावरती कंपनीचे नियंत्रण कमी झाले. जो गव्हर्नर जनरल होता त्याच्यावरती कंपनीचे नियंत्रण कमी झाले. आता कंपनीचे नियंत्रण कमी झाले म्हणजे काय झालं, डायरेक्ट ब्रिटिश सत्तेचे म्हणजे राणीचे वर्चस्व वाढवत चालले. तर बघा, 1793चा चार्टर ऍक्ट, या ऍक्ट मध्ये काय होतं, संसदेचे अधिकार अधिक गव्हर्नर जनरलचे अधिकार वाढवण्यात आले. न्यायालयाचे अधिकार वाढवण्यात आले. आणि एक मेन गोष्ट, जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती 1599ला स्थापन झालेली व 1600ला राणीचा परवाना मिळालेली आणि 1608ला भारतात आलेली ही जी ईस्ट इंडिया कंपनी होती, ईस्ट इंडिया कंपनीची जी सनद होती 15 वर्षाची, ते अजून वाढून मिळाली. कंपनीची सनद वाढवण्यात आली. तर बघा, असे झाले आपले 2. आता कोणा लेक्चरमध्ये 2-3 असे आपण कव्हर करू. जवळपास 7-8 लेक्चर आहेत.
7-8 लेक्चरमध्ये पूर्ण गव्हर्नर जनरल कव्हर करू. त्याच्यानंतर आलेले व्हाईसरॉय, आपण व्हाईसरॉय सुद्धा बघणार आहोत. 1857चा उठाव हा कसा झाला, का झाला, हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. जय हिंद, जय भारत.